आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 16 मार्च 2025. विषय: पदार्थ. सोनेरी मजकूर. राजे आणि त्याचा भत्ता. हा राजाने त्याला दिलेला सततचा भत्ता होता, त्याच्या आयुष्यातील सर्व दिवसांसाठी दररोजचा दर. उत्तरदायी वाचन. पेत्र. नीतिसूत्रे. देवाणी आपला प्रभू येशू याच्या ओळखीमुळे तुम्हाला देवाची कृपा व शांती विपुल प्रमाणात लाभो. या गोष्टींच्या म्हणजे गौरव व चांगुलपण यांच्याद्वारे देवाने आपल्याला फार महान आणि मौल्यवान असे आशीर्वादाचे अभिवचन दिले आहे, यासाठी की त्याच्याद्वारे आम्ही देवासारखे व्हावे आणि जगातील दुष्ट लोकांच्या वासनांमुळे नाशापासून सुटका करून घ्यावी. आणि अशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या अनंतकाळच्या राज्यात उदारपणे तुमचे स्वागत करण्यात येईल. मी, ज्ञान, माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते. आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते. माझ्याजवळही देण्यासाठी श्रीमंती आणि मानमराब आहेत. मी खरी संपत्ती आणि यश देते. मी ज्या गोष्टी देते त्या शुद्ध सोन्यापेक्षा चांगल्या असतात. आणि माझे नजराणे शुद्ध चांदीपेक्षा चांगले असतात. मी लोकांना योग्य मार्गावर आणते. मी त्यांना योग्य न्यायाच्या मार्गाने नेते. जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी संपत्ती देते. होय, मी त्यांची घरे खजिन्यांनी भरून टाकीन. धडा उपदेश. बायबलपासून. स्तोत्रसंहिता. तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यांत किंमती आहे. माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात. परमेश्वरा, तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो. तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस. परमेश्वरा, जीवनाचे कारंजे तुझ्यातून उडते. तुझा प्रकाश आम्हाला प्रकाश दाखवतो. राजे. लागोपाठ 3ऱ्या वर्षी पाऊस पडला नाही तेव्हा परमेश्वर एलियाला म्हणाला, अहाब राजाला जाऊन भेट, मी लवकरच पाऊस पाडणार आहे. तेव्हा एलिया अहाबला भेटायला गेला. शोमरोनमध्ये तेव्हा अन्नधान्याचे दुर्भिक्ष होते. एलिया मग अहाब राजाला म्हणाला, जा, आता तू तुझे खाणेपिणे उरकून घे, कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे. तेव्हा अहाब राजा त्यासाठी निघाला. त्याचवेळी एलिया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर चढून गेला. तेथे पोहोचल्यावर ओंडून गुडघ्यात डोके घालून बसला आणि आपल्या बरोबरच्या सेवकाला म्हणाला, समुद्राकडे पहा. समुद्र दिसेल अशा जागी हा सेवक गेला, पण परत येऊन म्हणाला, तिथे काहीच दिसले नाही. एलियाने त्याला पुन्हा जाऊन पाहायला सांगितले. असे 7 वेळा झाले. 7व्यांदा मात्र सेवक परत येऊन म्हणाला, एक लहानसा मुठी एवढा ढग मला दिसला. समुद्रावरून तो येत होता. तेव्हा एलियाने त्या सेवकाला सांगितले, अहाब राजाकडे जाऊन त्याला रथात बसून ताबडतोब घरी जायला सांग, कारण तो आत्ता निघाला नाही तर पावसामुळे त्याला थांबावे लागेल. पाहता पाहता आकाश ढगांनी भरून गेले. वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. अहाब आपल्या रथात बसून इज्रेलला परत जायला निघाला. राजे. संदेष्ट्यांपैकी एकजण वारला तेव्हा त्याची बायको विधवा झाली. ती अलिशाकडे रडत रडत आली आणि म्हणाली, माझा नवरा तुझा सेवक असल्यासारखा होता, परंतु आता तो मरण पावला आहे. परमेश्वराचा तो मान राखत असे हे तुला माहीत आहे. पण तो एका माणसाचे देणे लागत होता.
तो माणूस आता माझ्या मुलांना गुलाम करून घ्यायला येतो आहे. अलिशा म्हणाला, मी तुला काय मदत करू? घरात तुझ्या जवळ काय आहे ते सांग. तेव्हा ती बाई म्हणाली, एका तेलाचा बुधला सोडला तर माझ्याजवळ काहीही नाही. यावर अलिशाने तिला सांगितले, आता जा आणि सगळ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी मागून आण. चांगली बरीचशी आण. मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एका बाजूला ठेव. मग ती बाई अलिशाकडून निघून आपल्या घरी आली आणि तिने दार आतून लावून घेतले. फक्त ती आणि तिची मुलेच काय ती घरात होती. मुलांनी रिकामी भांडी आणली आणि ती त्यात तेल ओतत गेली. अशी अनेक भांडी भरली. शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, आणखी एक भांडे घेऊन ये. न एकही भांडे शिल्लक नव्हते. तिचा एक मुलगा तिला म्हणाला, आता एकही भांडे उरले नाही. त्यावेळी बुधल्यातले तेल संपले. मग ती अलिशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या माणसाला हे सांगितले. अलिशा तिला म्हणाला, आता हे तेल विक आणि कर्जफेड कर. उरेल त्या पैशावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह चालेल. मत्तय. येशू गालिल प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. मत्तय. येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले. म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला. मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, मत्तय. येथे पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. म्हणून स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो की काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी किंवा काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा अधिक महत्वाचा आहे आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्वाचे आहे. आकाशातील पाखरांकडे पहा. ती पेरीत नाहीत वा कापणी करीत नाहीत किंवा गोदामात साठवूनही ठेवीत नाहीत. तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात हे तुम्हाला माहीत आहे. चिंता करू नका आणि असे म्हणू नका की आम्ही काय खावे किंवा आम्ही काय प्यावे किंवा आम्ही काय पांघरावे, कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हाला या गोष्टींची गरज आहे हे माहीत आहे. तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील. योहान. म्हणून येशू पुन्हा म्हणाला, मी जीवन देण्यासाठी आलो, असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे. इफिस्करांस. या कारणासाठी त्या पित्यासमोर गुडघे टेकून प्रार्थना करतो, ज्याच्यापासून स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक घराण्याला नाव मिळाले आहे. मी प्रार्थना करतो की त्याने आपल्या वैभवी संपत्तीप्रमाणे तुम्हाला त्याच्या आत्म्याच्या द्वारे पराक्रमाने तुमच्या अंतर्यामी बलवान होण्यास मान्यता द्यावी आणि विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात राहावा व तुमची मुळे चांगली रुजलेली व प्रीतीत मुळावलेली असावी. यासाठी की सर्व संतांच्या सह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे समजून घेण्यास तुम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हावे आणि ख्रिस्ताची प्रीतीची ज्ञानांना मागे टाकते हे कळावे, यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने भरावे. आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आम्हामध्ये कार्य करतो, इतकेच नव्हे तर आम्ही मागितल्यापेक्षा किंवा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक कार्य करण्यास तो समर्थ आहे. त्याला मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्यासाठी सदा सर्वकाळ गौरव असो.
सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य जे अनंत टिकवून ठेवणाऱ्यावर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस आशीर्वादांनी भरलेला आहे. दिव्य मन भवताच्या पात्यापासून ताऱ्यापर्यंत सर्व ओळखी वेगळ्या आणि शाश्वत म्हणून राखते. दैवी विज्ञानात मानवाला देवाने अस्तित्वाच्या दैवी तत्वाने पोषण दिले आहे. देवाच्या आज्ञेनुसार पृथ्वी मानवाच्या वापरासाठी अन्न निर्माण करते. हे जाणून येशूने एकदा म्हटले होते, तुमच्या जीवनाबद्दल तुम्ही काय खावे किंवा काय प्यावे याचा विचार करू नका. त्याच्या निर्मात्याच्या विशेषाधिकारावर अवलंबून नाही, तर देव, सर्वांचा पिता आणि आई, तो कमळांच्या फुलांप्रमाणे मानवाला खायला घालण्यास आणि कपडे घालण्यास सक्षम आहे हे ओळखा. पदार्थ म्हणजे जे शाश्वत आहे आणि विघटन आणि क्षय होण्यास असमर्थ आहे. सत्य, जीवन आणि प्रेम हे पदार्थ आहेत. जसे शास्त्रवचनांमध्ये इब्री लोकांमध्ये हा शब्द वापरला आहे. आशेने आशा केलेल्या गोष्टींचे पदार्थ, न दिसणाऱ्या गोष्टींचे पुरावे. आत्मा, मन, आत्मा किंवा देवाचा समानार्थी शब्द हा एकमेव वास्तविक पदार्थ आहे. आध्यात्मिक विश्व वैयक्तिक मनुष्यासह एक संयुक्त कल्पना आहे, जी आत्म्याच्या दैवी पदार्थाचे प्रतिबिंबित करते. अस्तित्वाच्या विज्ञानात वास्तव आणि क्रम समजून घेण्यासाठी तुम्ही देवाला खरोखर असलेल्या सर्व गोष्टींचे दैवी तत्व मानून सुरुवात केली पाहिजे. आत्मा, जीवन, सत्य, प्रेम हे एकत्रितपणे एकत्रित होतात आणि देवाची शास्त्रीय नावे आहेत. सर्व पदार्थ, बुद्धिमत्ता, ज्ञान, अस्तित्व, अमरत्व, कारण आणि परिणाम देवाचे आहेत. हे त्याचे गुणधर्म आहेत. अनंत दैवी तत्वाचे, प्रेमाचे शाश्वत प्रकटीकरण. देव हा पदार्थ आहे आणि मनुष्य हा दैवी प्रतिमा आणि समानता आहे. म्हणून मनुष्याने केवळ चांगल्या पदार्थाची, आत्म्याची, पदार्थाची इच्छा करावी आणि प्रत्यक्षात त्याला फक्त चांगल्या पदार्थाची, आत्म्याची, वस्तूची इच्छा असावी. मनुष्याकडे इतर कोणताही पदार्थ किंवा मन आहे हा विश्वास आध्यात्मिक नाही आणि पहिल्या आज्ञेचे उल्लंघन करतो, तुम्हाला एक देव, एक मन असावे. मर्त्य मनुष्य स्वतःला भौतिक पदार्थ वाटतो, तर मनुष्य प्रतिमा, कल्पना आहे. भ्रम, पाप, रोग आणि मृत्यू भौतिक इंद्रियेच्या खोट्या साक्षीतून उद्भवतात, जे अनंत आत्म्याच्या केंद्रबिंदू बाहेरच्या कथित दृष्टिकोनातून मन आणि पदार्थाची उलटी प्रतिमा सादर करते ज्यामध्ये सर्व काही उलटे होते. हे एक खोटे गृहीतक आहे. ही धारणा की वास्तविक पदार्थ आहे, आत्म्याच्या विरुद्ध आहे. आत्मा, देव, अनंत आहे, सर्व काही. आत्म्याला कोणताही विरुद्धार्थी असू शकत नाही. पदार्थ हा वस्तुमान आहे किंवा त्याला जीवन आणि संवेदना आहेत. हा नश्वरांच्या खोट्या समजुतींपैकी एक आहे आणि तो केवळ एका काल्पनिक नश्वर चेतनेत अस्तित्वात आहे. म्हणून आपण आत्मा आणि सत्याकडे जाताच आपण पदार्थाची जाणीव गमावतो. भौतिक पदार्थ असू शकतो हे मान्य करण्यासाठी आणखी एक मान्य करावे लागते, म्हणजे आत्मा अनंत नाही आणि पदार्थ स्वय सर्जनशील, स्वय अस्तित्वात आणि शाश्वत आहे. आत्मा अनंत आणि सर्वोच्च आहे. आत्म्याकडे मानवजातीला आशीर्वाद देण्यासाठी अनंत संसाधने आहेत आणि जर आत्म्यात आनंद मिळवला तर तो अधिक सहजपणे प्राप्त होईल आणि आपल्या रक्षणात अधिक सुरक्षित राहील. केवळ उच्च आनंदच अमर माणसाच्या इच्छा पूर्ण करू शकतात. आपण वैयक्तिक इंद्रियांच्या मर्यादेत आनंदाला मर्यादित करू शकत नाही.
नीतिमत्तेच्या उपासनेसाठी उपाशी असलेली इच्छा आपल्या पित्याकडून आशीर्वादित होते आणि ती आपल्याकडे रिकामी परत येत नाही. देवस्तुतीच्या श्वासाने त्याने आधीच केलेल्यापेक्षा जास्त करण्यास प्रेरित होत नाही आणि अनंत देव सर्व चांगले देण्यापेक्षा कमी करू शकत नाही, कारण तो अपरिवर्तनीय ज्ञान आणि प्रेम आहे. ख्रिश्चन लोक गुप्त सौंदर्य आणि कृपेत आनंद करतात, जे जगापासून लपलेले असते, परंतु देवाला ज्ञात असते. विस्मरण, पवित्रता आणि प्रेम या सतत प्रार्थना आहेत. व्यवसायाचा सराव करा. श्रद्धाचा नाही तर समजून घ्या. सर्वशक्तिमानतेचा कान आणि उजवा हात मिळवा आणि ते निश्चितच अनंत आशीर्वाद मागतात. जे काही ज्ञान, सत्य किंवा प्रेमाने प्रेरित करते, मग ते गाणे असो, उपदेश असो किंवा विज्ञान असो, ते मानवी कुटुंबाला ख्रिस्ताच्या मेजावरून सांत्वनाचे तुकडे देऊन आशीर्वादित करते. भुकेल्यांना अन्न देते आणि तहानलेल्यांना जिवंत पाणी देते. देवता निर्माण करणारे पदार्थ, जीवन, बुद्धिमत्ता, सत्य आणि प्रेम, त्याच्या निर्मितीद्वारे प्रतिबिंबित होतात. आणि जेव्हा आपण भौतिक इंद्रियांच्या खोट्या साक्षीला विज्ञानाच्या तथ्यांच्या अधीन करतो, तेव्हा आपल्याला हे खरे साम्य आणि प्रतिबिंब सर्वत्र दिसेल. जीवन अस्तित्वात प्रतिबिंबित होते, सत्य सत्यतेत, देव चांगुलपणात जे स्वतःची शांती आणि शाश्वतता प्रदान करतात. निस्वार्थतेने भरलेले प्रेम सर्वांना सौंदर्य आणि प्रकाशात न्हाऊन टाकते. आपल्या पायाखालील गवत शांतपणे उद्गारते, नम्र लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल. विनम्र अर्बुटस तिचा गोड श्वास स्वर्गात पाठवते. मोठा खडक सावली आणि आश्रय देतो. चर्च डोममधून सूर्यप्रकाश चमकतो. तुरुंग कोठडीत डोकावतो. आजारी कक्षात सरकतो. फुलाला उजळवतो. बुदृश्य सुशोभित करतो. पृथ्वीला आशीर्वाद देतो. त्याच्या प्रतिरूपात निर्माण केलेला मनुष्य संपूर्ण पृथ्वीवर देवाचे वर्चस्व धारण करतो आणि प्रतिबिंबित करतो. देवाचा मानवाशी असलेल्या वैज्ञानिक संबंधात आपल्याला आढळते की जे काही एखाद्याला आशीर्वाद देते ते सर्वांना आशीर्वाद देते. जसे येशूने भाकरी आणि मासे देऊन दाखवले होते. आत्मा पदार्थ नाही, पुरवठ्याचा स्रोत आहे. मशिहासारखे महान कार्य स्वतःसाठी किंवा देवासाठी केले गेले आहे असे मानणे हे अविश्वासूपणाचेच प्रकार नाही का? ज्याला शाश्वत सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी येशूच्या उदाहरणाची मदत घेण्याची आवश्यकता नव्हती, परंतु मानवांना या मदतीची आवश्यकता होती आणि येशूने त्यांच्यासाठी मार्ग दाखवला. दैवी प्रेम नेहमीच प्रत्येक मानवी गरज पूर्ण करत आले आहे आणि नेहमीच पूर्ण करेल. अशी कल्पना करणे योग्य नाही की येशूने केवळ काही निवडक लोकांसाठी किंवा मर्यादित काळासाठी बरे करण्याची दैवी शक्ती प्रदर्शित केली, कारण सर्व मानवजातीला आणि प्रत्येक तासाला दैवी प्रेम सर्व चांगले पुरवते. कृपेचा चमत्कार प्रेमासाठी चमत्कार नाही. येशूने भौतिकतेची असमर्थता तसेच आत्म्याची अमर्याद क्षमता प्रदर्शित केली. अशा प्रकारे चुकीच्या मानवी इंद्रियांना स्वतःच्या विश्वासांपासून पळून जाण्यास आणि दैवी विज्ञानात सुरक्षितता शोधण्यास मदत केली. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम.
द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.